अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, कसं असतं ना, शुभमंगल सावधान ऐकून ताई सासरी निघून जाते. स्वतः सावधान राहून घराला शुभ आणि मंगल करण्यासाठी प्रत्येक स्त्री हाच विचार करत असते की मी माझ्या घराला अजून कसं छान सजवू, माझ्या घरातल्या माणसांचं आयुष्य अजून कसं चांगलं करू. आणि ह्याच कष्टात, ह्याच प्रयत्नात ती स्वतःला वेळ मात्र काही देऊ शकत नाही. आणि म्हणूनच तिचा हा धाकटा भाऊ तिच्यासाठी धावून येतो आणि घेऊन येतो तिचा हा हक्काचा माहेरचा आहेर. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये कोणती ताई होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाते तिचा हा हक्काचा माहेरचा आहेर. त्यासाठी मी माझ्या सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी इथे पटापटा इथे यायचंय. या बरं, कसं वाटतंय? आई एम हैप्पी, मुझे बहुत खुश हुआ यहाँ पे आया. मी मराठीवर बोलते, मला लई आज खुशी झालंय मी इथे आली म्हणून. अच्छा, मी बोलतो डायरेक्ट हिंदी आलो, मी बोललो कळेच ना मला काही. ओके, पण मग अमराठी भाषिक आहे? हा, मी मराठी. अच्छा, मग कुठून आहे म्हणजे? मी साऊथ इंडियन आहे. काय सांगतेस? हा, साऊथ इंडियन. ओके, कुठली भाषा मग? कुठली भाषा? कन्नडा. तुला कन्नडा. कन्नडा. ओके ओके. आणि मग भाऊजी काय? माझे मिस्टर नेपाळी आहे. आणि मग पण हे कसं भाऊजी म्हणजे माझी दीदी आहे ना, माझी तिने मला लग्न लावलंय त्यांचं. माझं बोले मुलगा चांगला आहे म्हणून. ओके ओके, बहिणीने हे केलं. ओके, वा वा वा. पण मग घरी कुठली? आम्ही घरी हिंदी भाषा बोलतोय. हिंदी भाषा बोलतात. त्यांची भाषा मला थोडं बोलायला येतो आणि थोडं बोलते पण मी. ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आता मराठीच बोलतो. बात आहे, ताली दे दे इधर. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. बरं, या खेळाचं नाव आहे नुसता वात आणलाय. समोर भाऊजी आहेत, हा, असं समज. आणि मग नुसता वात आणलाय. नुसता वात आणलाय. हे बघणार आहेत आता भाऊजी. हा, आता हे बघणार आहेत का? ओके, हरकत नाही. हा, खेळाचं नाव नुसता वात आणलाय. ओके, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने हा जो कापूस आहे त्या कापसाची मोठ्यात मोठी वात बनवायची. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचा. 3 म्हटल्यानंतर सुरू करायचे. हा, रेडी? हा. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. वात आणले, नुसता वात आणलाय. व्हेरी गुड, मस्तच. आणि वात असली पाहिजे, ती वातीसारखी दिसली पाहिजे. अजगर वगैरे बनवू नका. तर ती वात तुटली नाही पाहिजे, अखंड राहिली पाहिजे. ती वात जर तुटली, कसं वाटते? मस्त वाटते. वाटते. शेवटची 10 सेकंद. 10 9 आणि 1. वेळ संपलेली आहे. ऋतुजाताई. ओके, धनश्रीताई. वातच आहे सर, तिचं नाव. वात केलेत का वातीचं तोरण केले? ओके, हरकत नाही. ओके, वर्षाताई. वर्षा. मी आधीच म्हटलं, जी हातात राहील ती ग्राह्य धरली जाणार आहे. तुमची वात ही एवढीच आहे. ओके, तुम्ही बरोबर फक्त समरीसाठीच केलेली आहे वाटतं वात. ओके, ही तुमची आहे. ओके, पूनम ताई. ओके, व्हेरी गुड. अमृता. ओके, रोहिणी ताई. हीच ग्राह्य धरली जाणार. सोनाली ताई. हीच वात फक्त धरली जाणार आहे. हा, ओके. त्यामुळे आता आणि निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या ताई 3 ताई बाद झालेल्या आहेत, ज्यांनी अगदी छोट्यात छोटी वात बनवली होती, त्या 3 ताई आहेत वर्षाताई, त्याच्यानंतर सोनाली ताई आणि त्याच्यानंतर अमृता ताई.
तुम्ही तिघी जणी मात्र या पहिल्या खेळातून बाद झालेल्या आहात आणि बाकीच्या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पुन्हा एकदा पाचीताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहात. तुम्ही म्हणाल की इथे सगळे हे कपडे वाद घालायचे चिमटे ठेवलेत, आता काय कपडे वाद घालायला लावतायत की काय? तर तसं नाही आहे. खेळाचं नाव, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे, पण त्याआधी आपण माहेरच्या गप्पा करणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव रोहिणी संजय जरेकर. वा, किती वर्ष झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला 32 वर्ष झाले. 32 वर्ष. कसं चाललंय 32 वर्षाचा संसार? नाही, मिस्टर माझे आता 25 वर्ष झाले ऑफ झालेले आहेत. आणि मी म्हणजे काम करते, घरकाम वगैरे करते मी. माझी 3 मुलं आहेत. मोठा मुलगा 30 वर्षाचा आहे. अच्छा. हां, आणि 2 नंबरचा मुलगा 27 वर्षाचा आहे. मुलगी 25 वर्षाची आहे. तिघेही जॉब करतात? तिघे म्हणजे लग्न झाले मुलीचं. मुलीचं लग्न झालं, मुलं दोघेही जॉब करतात? हो, दोघं पण. वा. आणि तू अजूनही मी आता घरकाम करूनच इकडे आले टाइम काढून. मला आवड आहे या म्हणजे खेळामध्ये म्हणून मी भाग घेतला. काय सांगशील ताई माहेर बद्दल? काय सांग? माहेरचं म्हणजे माझे आई वडील दोन्ही पण नाही आहेत. माझा भाऊ आहे. भाऊजांनी केलं सगळं. माझे मिस्टरवाले मला सपोर्ट भरपूर केलं त्यांनी आणि आत्ताही देतात अजून. त्या आई वडिला म्हणजे इन्कम स्वरूप काहीच नव्हतं. माझे वडील गठही करायचे, चप्पल वगैरे शिवाय. अच्छा, ओके. भावाने सगळं लग्न वगैरे केलं आमचं पार पाडलं आणि अजूनपर्यंत आम्हाला त्याचा सपोर्ट आहे. पण मग भाऊजी गेल्यानंतर तू कसं काय त्यातनं बाहेर पडलीस आणि एवढ्या 3 मुलांना तू काय वाढवलं? करणार आता, कशाचं? ऑप्शन नव्हतं ना काही माझ्याकडे. 3 मुलं मला शिकवायचं होतं. तिघांना पण मी ग्रॅज्युएशन केलं, तिघांचं पण. आणि घरकाम करून? हो, घरकाम करून. घरोघरी जाऊन तू जेवण वगैरे करायचीस? हो. आणि असं किती वर्ष करतेस तू? असं आता अजूनपर्यंत तर करतेच आहे. झाले 30 वर्ष, अजूनपर्यंत ते चालूच आहे, करतेच आहे. मला ह्या बाबतीत खरंच म्हणतो ना की घरातलं कर्तव्य पुरुष गेल्यानंतर त्या घरातली जी स्त्री असते, जी ज्या पद्धतीने स्वतःला सावरते, सक्षम बनवते. माझं बरोबर नव्हतं. मला सपोर्ट सगळं माहेर नव्हतं. कारण सासू आत्ता माझ्याकडे आली तर सासू माझ्या जवळ नव्हती. माझी मुलं लहान होती तेव्हा तिला मला गरज होती सासूची, तर पोरं टाकून गेली. मी पोरं बंद करून कामाला जायची, लॉक करू असं. आता पोरं मोठी झाली तेव्हा सासू माझ्याकडे आली. व्यक्त होऊन कसं वाटलं? बरं वाटलं ना. बरं वाटलं ना. त्यासाठीच असतात आपल्या माहेरच्या गप्पा. आणि आपल्या माणसासमोर दुःख व्यक्त केलं, मनातलं गोष्टी व्यक्त केल्या ना की मन मोकळं होतं, छान वाटतं. बरं वाटतंय तुला? ओके, खेळायला सुरुवात करूया. हो, चालेल. ओके, छानसं स्माइल दे बरं. ये बात आहे. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे घे चिमटा लाव चिमटा. तर आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर चिमटे आहेत. काय करायचं आहे, ते चिमटे घ्यायचे आहेत आणि ज्या समोर ज्या दोऱ्या लटकतात ना, तर त्या दोरीकडे जाऊन तो चिमटे लटकवायचे. ओके, पण ते हाताने नाही, ते तोंडाने उचलायचे आणि तिथे जाऊन ते बरोबर चिटकवायचे किंवा लटकवायचे. ओके, कळलंय तुम्हाला? नक्की. आणि आता वेळ सुरू होते. 1 2 3. एक आयडिया वापरली ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी सोपी जाईल. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. नाही ते पडणार चिमटा. तो जर चिमटा खाली पडला तर पुन्हा उचलायचा आणि मागे यायचे. आणि टेबलाच्या मागे येऊन चिमटा उचलायचे. हां, पाठ दिसली नाही पाहिजे चिमटा उचलताना. हां, पुन्हा यायचंय मागे. तरी तो चिमटा तिथे तुमच्याकडे 8 चिमटे आहेत प्रत्येकीला.
व्हेरी गुड व्हेरी गुड. कांती पिसाट झाला गडी अरे बघून यांची भुताड कांती पिसाट झाला गडी टेबलाच्या ताई, टेबलाच्या मागे पाठ दिसली नाही पाहिजे तुमची चिमटा उचलताना. दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी होणार 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 ताई. हेच व्हेरी गुड. हा जाऊन धरलं या याच्या अंगात आले अंगात आले अंगात आले या झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी हे झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी हो! अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय या याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय या उगाच पाठी येऊन 10, जाऊन धरलं 9, याच्या अंगात आलंय अंगात आलंय अंगात आलंय या आणि आणि हे वेळ संपलेली आहे. निर्णय तुमच्या समोर आहे. आटीच्या आटी चिमटे इथे लावले गेलेले आहेत. त्यानंतर 3 चिमटे आणि 3, 2, 5 चिमटे. 2 ताई ह्या खेळातून मात्र बाद झालेल्या आहेत. त्यातली पहिली ताई आहे रोहिणी ताई. एकही चिमटा न लावल्यामुळे तू बाद झालेली आहेस. ओके. आणि ऋतुजा ताई तू या खेळातून बाद झाली आहे. म्हणजे पहिल्या 2 खेळात तर खरंच खूप धमाल आलेली आहे. आणि आता तिसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण जाणार आहोत आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. काय सांगशील ताई माहेर बद्दल? कोण कोण असतं माहेरी तुझ्या? माझ्या माहेरमध्ये माझे भाऊ आणि माझी ताई वगैरे वहिनी वगैरे सगळे हे माझ्यामध्ये जॉईंट फॅमिली, मोठा फॅमिली आहे माझा. अच्छा. हा मोठे फॅमिली. खूप मोठी 30 लोक आहे माझ्या फॅमिलीमध्ये. जॉईंट 30 लोक आहे. 30 लोक. हा पण मजा असेल ना? लई मजा असते, लई मजा. दुपारी सगळे जातात आईच्या इथे बसतात, चाय वगैरे गप्पा वगैरे सगळं तिथंच चालू असतं दिवसभर. संध्याकाळी आपल्या आपल्या घरी जातात सगळेजण. अच्छा. असं ओके. आणि असं आणि पूर्ण रोज भेटतात? रोज डेली एव्हरी डे सगळं रोज. पण मग तुझं किती जाणं होतं कर्नाटकला? माझं कर्नाटक आता सुट्टी पडल्याला जाते. मी स्कूलमध्ये प्री स्कूलमध्ये मी टीचर आहे. काय सांगते? हा, छोट्या मुलांना शिकवते मी. अच्छा. बरं, आता तू जसं म्हणालीस की इतकी लोक असतात Yeah. माहेरी. ओके. पण डोळे बंद केल्यानंतर आणि माहेर हा शब्द उच्चारल्यानंतर सगळ्यात आधी तुझ्या डोळ्यासमोर फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्स माझे मम्मी पापाला बोलणार की माझं सेकंड मॅरेज आहे. माझं सेकंड मॅरेज आहे. आता 10 वर्ष झालं. आता पहिला लग्न केले 15 वर्ष झालं होतं. म्हणजे अरेंज मॅरेज होता. मी साऊथचे, माझे कास्टचे माझे हजबंड होते. ऑनलाईन नेट थ्रू झाला माझं लग्न. लेकिन तो पर्सन फ्रॉड निघाला. आमच्या साऊथमध्ये कसं हुंडा वगैरे देतात. 30 तोला सोनं वगैरे मला सगळं दिलंय आणि 1.5 लाख त्याला कॅश दिलंय. सगळं दिलं आमचं. आणि माझं लग्न गोवामध्ये झालंय. हायफायमध्ये एकदम चांगलं. इतकं पैसे माझे आई वडिलांनी केले ना, इतकं मला. लेकिन तो सक्सेस नाही झाला लग्न माझं. पण ते काय म्हणजे कसं तो फ्रॉड होता. म्हणजे काय काम नाही करायचं, ड्रिंक करायचं वगैरे आणि मला हॅरेसमेंट करायचा. मी तुझ्या घरी नवरा. मी बोले असं नाही, तू माझ्याशी लग्न कर, तुला काम करायला लागलं, मला बघायला लागलं. मग लग्न कशाला केलं तुम्ही? तरी पण तो ऐकला नाही. लग्न हॅरेसमेंट. मग नंतर मी गरोदर झाली. मी प्रेग्नेंट आहे तेव्हा त्यांनी मला सोडून गेला. आतापर्यंत तो आलाच नाही. आणि माझ्या मुलगाने बघितलं नाही. पप्पा मीन्स काय, तो पाहिलंच नाही. तो माझ्या पप्पाला वडील म्हणतो आणि माझी आईला मम्मी म्हणते. बिकॉज माझी मम्मीनी मला माझ्या मुलगाला बघितलाय. पहले मैं डिप्रेशन में भी होती. अरे क्या हुआ मेरे लाइफ में, कैसे होगा आगे. लेकिन सब बोलेंगे लड़की में फॉल्ट है करके सोचती थी. लेकिन मम्मी पापा को देखती थी कि मम्मी पापा रे परेशान होते थे. मैं सोची मैं हमेशा रोते रहेगी तो कैसे घर चलेगा. मेरा बच्चा भी था. लेकिन
लेकिन खुद को मैंने इंडिपेंडेंट किया, फिर पढ़ाई किया फिर मैंने इसी किया. अच्छा, नंतर मी इसी तेव्हा केलं. तू म्हणजे नोकरीला नव्हती का? नाही, मी घरीच होते. मी 21 इयर्सची होती जेव्हा मी सेकंड इयरमध्ये शिकत होती, तेव्हा कॉलेजमध्ये होती, तेव्हा माझं लग्न झालं होतं. मी बोले आप बोले थे मुझे पढ़ाएंगे, लेकिन क्यों नहीं पढ़ा. ते बोले जो बोला चुपचाप बैठना है, असं ते सगळं मला. ते सतत वासन मारायचं. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग असं मी इंडिपेंडंट राहिले, शिकले. नंतर मम्मी बोले आता तुझं वय पण नाही, तू लग्न कर. मी बोले नाही. तरी मम्मी बोले ठीक आहे लग्न कर, नंतर बघतो काय होणार. आता मग ताईने आमचं रिलेशनमध्ये माझे ते भेटले, मग लग्न झालं सेकंड माझं. पण तू मगाशी सुरुवातीला म्हणालीस की ते नेपाळी आहे. हा, नेपाळी. मग ते कसं झालं नेपाळी? म्हणजे माझी मोठी ताई आहे ना, त्यांचं नेपाळचे, त्यांनी मिस्टर नेपाळचे. अरे त्यांचं लव्ह मॅरेज होतं. अच्छा, हा. लव्ह मॅरेज मग ते मी समजू शकतो. लव्ह मॅरेज करून. ओके. तर म्हणून त्यांनी असं त्यांचे मित्र असं होतं ना, त्यांनी त्या माझं भेट असं लग्न झालंय. ओके. परत जाता जाता आता 10 वर्ष झालेत लग्नाला, भाऊजी नेपाळी आहेत. जाता जाता एक छानसा उखाणा येतो तुला उखाणा? हा, मी मराठीमध्ये बोलणार. मी काय मराठीमध्ये नाही बोलायचे. हा, हिंदी मधनं उखाणा कैसा बोलेंगा तुम? मी सिक्की आई. अच्छा, सिक्की आहे. मग आता उखाणा होऊनच जाऊ दे. क्या बात आहे, व्हेरी गुड. ओके, बोलू. बोल ना. हा. गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा, जगत रावाचं नाव घेते, वाट सोडा माझा. सोडतो बाबा तुझी वाट, सोडता तुझी. हा, व्हेरी गुड. त्या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा काही. आणि आता जाऊया आपण आता शेवटच्या खेळाला सुरुवात करू. ओके. ओके. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या शेवटच्या खेळाला, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. काय करायचं, 1 2 3 म्हटल्यानंतर हा, हे जे भांडं आहे ते असं डोक्यावरती ठेवायचे. एक पाऊल पुढे जायचे. ही बाटली उचलायची. ती उचलल्यानंतर अशी डोक्यावरती ठेवायची. डोक्यानंतर ठेवल्यानंतर पुढे जायचे. दुसरी बाटली पण घेताना तसंच खाली बसायचे, हात लावायचा नाही. दुसरी बाटली उचलायची, पुन्हा डोक्यावरती ठेवायची, पुन्हा पुढे जायचे, पुन्हा तिसरी बाटली उचलायची आणि डोक्यावरती ठेवायची. तिन्ही बाटल्या उचलून तुमच्या समोर जी सफेद रेषा दिसते ती रेषा पार करायची. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. आता हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश शाबाश. सावकाश ताई, सावकाश. घाई करू नका, घाई करू नका. पडली. अरे 2 चांगल्या पडलेल्या. चांगल्या. हा, व्हेरी गुड. शाबाश. आधी बॉटल ठेवा. ताई चुकीचं खेळतेस तू. आधी हात लावायचा नाही, तू खाली बस होता. हा, ये पार कर. ओके. सावकाश ताई, चांगलं खेळतेस तू. हा, एक ठेवली की दुसरी पाडतेस, दुसरी पडली की तिसरी पडली. हा, आधा है चंद्रमा रात आधी रह न जाए. हा, दोन्ही हात. हा, दोन्ही हाताने ऍडजस्ट करा व्यवस्थित. हा, व्यवस्थित ऍडजस्ट करा. ओके. हा, आधा है चंद्रमा रात आधी. मस्तच. हा, वेळ संपलेली आहे आणि अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे दिव्याताई. हा, आणि उपविजेती ताई ठरलेली आहे धनश्री ताई. खूप खूप अभिनंदन ताई, तुला मिळते सन मराठीकडून तुझा खास अगदी माहेरचा आहेर इंडक्शन.
आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे पूनमताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. ताई बरं, आता तू हुकुमाची राणी झालीस तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडावा असं वाटतं की जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला असं वाटतं ह्या वर्षी पाऊस खूप लांबलेला आहे, तर माझं सांगणं एवढंच आहे, सगळ्यांनी झाडे खूप लावा, त्याचं संवर्धन करा. अत्यंत महत्वाचा हुकूम तू इथे दिलेला आहे. सगळे मला असं वाटतं की हा हुकूम सगळ्यांनी नक्कीच पाळला पाहिजे. हा. ओके ताई, आता तू हुकमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. मंडळी, 16 सख्यांचा हा कार्यक्रम आहे ना, हा कार्यक्रम मला प्रत्येक वेळी प्रत्येक भागामध्ये नव्या सख्यांशी जोडत असतो. माहेरच्या आठवणींमध्ये माझे सुद्धा डोळे पाणवत असतात, पण खेळताना तितकीच धमाल सुद्धा येत असते. प्रत्येक ताईचा प्रवास हा मला प्रेरणा देणारा असतो आणि म्हणूनच माझ्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत खास आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.